नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023 साठी तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर सध्या तुमच्या 13 जिल्हा परिषदा जी आहेत, 13 जे जिल्हे आहेत पेसामधील जिल्ह्यामधील ज्या नॉन पेसाच्या जागा आहेत त्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमची मित्रांनो परीक्षा उद्यापासून चालू होत आहेत। 18 जुलैला उद्या मुख्य सेविका अंगणवाडी परिवीक्षिका या पदाचा पेपर आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्य परिचारिका, आरोग्य सेविका महिला 19 व 23 तारखेला पेपर आहे, त्यांचे देखील हॉल तिकीट आलेले आहेत। आणि सध्या मित्रांनो आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांचे देखील हॉल तिकीट आलेले आहेत। तर आता फक्त मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक या पदाचे हॉल तिकीट येणं बाकी आहे। त्यांची परीक्षा 25, 29 आणि 30 जुलैला या ठिकाणी होणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50% यासाठी अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो आपली IBPS ची या ठिकाणी पाहू शकता। ही वेबसाईट आहे तुमची IBPS ची 24/7/2024 पर्यंत पाहू शकता। या ठिकाणी डेट दिलेली आहे, त्या तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आता डाउनलोड होत आहेत। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचं हॉल तिकीट डाउनलोड झालंय का, तुम्ही जे एक्झाम सेंटर निवडलेलं होतं तिथंच एक्झाम सेंटर आलंय का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होतं की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावरती काय एरर येतोय तो सांगा, त्याबद्दल काय माहिती असल्यास तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल। तर बघा मित्रांनो 24 जुलै 2024 पर्यंतचे हॉल तिकीट तुम्हाला आता डाउनलोड करून घ्यायचे आहेत। या ठिकाणावरून तुम्हाला लिंक जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, इथून तुम्ही मराठी किंवा इंग्लिश मधून मित्रांनो लँग्वेज सिलेक्ट करून हे तुमचे हॉल तिकीट सध्या डाउनलोड करू शकतात। तर तुमचे ज्या या परीक्षा होत आहेत याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची देखील हॉल तिकीट आलेली आहेत। तेथील देखील परीक्षा होणार आहे। आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक पुरुष 50% यांचे देखील तिथल्या परीक्षा राहिलेले आहेत ते याच्यासोबतच मित्रांनो होत आहेत। तर बघा आता हे जे तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत त्याचसोबत मित्रांनो परीक्षा केंद्रावरती उद्यापासून परीक्षा चालू होते, त्यासाठी महत्त्वाच्या सूचना देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत। ऑफिशियल वेबसाईट झडपी पुणेच्या ओळख पटवणे त्याच्यासाठी मित्रांनो काय काय तुम्हाला घेऊन जायचे पहा। मूळ कागदपत्रासह उमेदवाराला अलीकडच्या काळातील फोटो असलेले वैध फोटो ओळखपत्र, ज्याच्यामध्ये पॅन कार्ड चालेल, पासपोर्ट चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, वोटर ID चालेल, त्याचबरोबर बँक पासबुक देखील चालतं, परंतु त्याचे फोटो वगैरे तुमचा पाहिजे, सही वगैरे पाहिजे असे, किंवा विद्यापीठ कॉलेजचे फोटोसहित ओळखपत्रही चालतं। बार काउन्सिलचं ओळखपत्र असेल तर तेही चालतं, तरीही तिथं प्रवेक्षकाला तुम्हाला सादर करायचं आहे। तर मूळ प्रवेश पत्र जे आहे मित्रांनो त्याचीही तुम्हाला या ठिकाणी प्रिंटआउट घेऊन जायची आहे। तर बघा उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित राहताना स्वतःची ओळख पटवण्यासाठी आवश्यक ती मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची छायांकित प्रती परीक्षेच्या प्रवेशपत्रासह सादर करणं आवश्यक आहे। परीक्षेच्या प्रवेशपत्रावरील नाव परीक्षेसाठी नोंदणी केल्यानुसार सोबत सादर करण्यात आलेल्या ओळखपत्राशी तंतोतंत जोडणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, उद्या महिलांची जी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी परिवीक्षिका या पदाची परीक्षा होते, याच्या अगोदर ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम झालेला आहे। ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या मधल्या शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला आहे असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे, कारण की बऱ्याच महिला उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नव्हतं। त्यामुळे सदर महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट यापैकी एक पुरावा सादर करणं आवश्यक आहे। समजा तुमचं लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे, आधार कार्डवरती नाव चेंज केलेलं आहे आणि तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो जुन्या नावाने फॉर्म भरलेला आहे, आणि आधार कार्डचं असेल किंवा तुमचं जे फोटो ओळखपत्र आहे आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याच्यावरती नावामध्ये बदल आहेत, तर मग मित्रांनो या ठिकाणी तसं चालणार नाही। सेम ओळखपत्र घेऊन जायचे, जर नावामध्ये तसा बदल असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी चालून जाईल। तर परीक्षेचे प्रवेशपत्र सादर करण्यात आलेले फोटो ओळखपत्र यामधील नावात कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवाराला परीक्षेस उपस्थित राहू दिले जाणार नाही। रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे असतं, शिकाऊ वाहन परवाना, लर्निंग लायसन्स, ते ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जात नाही। उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेशपत्र दिलेल्या सूचनाची प्रिंट काढावी आणि त्याचं काळजीपूर्वक वाचन करावे। झडपी पुणे यांच्या मार्फत ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत। त्याच्याच सोबत मित्रांनो तुमच्या ज्या झालेल्या परीक्षा होत्या मागं नॉन पेसाच्या, त्याचे रिझल्ट देखील लागायला सुरुवात झालेली आहे। आरोग्य सेवक 40%, 50%, आणि बघू शकता आरोग्य सेविका या पदांचे देखील निकाल लागतायत। झडपी वासिमचा निकाल लागला, इतर झडपीचे जे लागले ते तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व PDF फाईल पाहायला भेटतील। मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजय पथ पब्लिकेशन पुणे यांनी विविध पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत, ज्यामध्ये मित्रांनो सध्याची जी तुमची आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, ग्रामसेवक असेल यांच्या परीक्षा होत आहेत त्यासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी पहा। आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदांसाठी TCS IBPS पॅटर्ननुसार आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेले हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे। या पुस्तकामध्ये खास करून 9 मे 2023 चा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे आरोग्य सेवक असेल किंवा आरोग्य सेविकेचा, त्याचा याच्यामध्ये समावेश त्यांनी करून दिलेला आहे। तर
तांत्रिक प्रश्नांसाठी अत्यंत उपयुक्त असं त्यांचं पुस्तक आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं सचिन कुरुन सर आणि सिंधाळकर सर जे आहेत, विकास सिंधाळकर सर, त्यांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला ऑफलाईन भेटेल, त्याचबरोबर ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता. त्याचसोबत त्यांचं आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंचाचं पुस्तक आहे, जे की तांत्रिक डायरीवरती आधारित आहे. हे देखील नवीन अभ्यासक्रमानुसार आहे. याच्यामध्ये टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्न तुम्हाला वेगवेगळे मित्रांनो पाहता येतील. ही दोन्ही पुस्तकं महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नांसाठी. पोलीस भरतीसाठी त्यांचं पुस्तक आहे. 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका आहेत आणि ग्रामसेवकची सध्या जी भरती होते त्यासाठी देखील तुम्हाला तांत्रिक प्रश्न विचारले जातात. तर ग्रामसेवकचं तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार तयारी करायची, ग्रामसेवकचे तांत्रिक प्रश्नांची, तर तुम्हाला तांत्रिक डायरी त्यांचं पुस्तक आलेलं पहा. विजयपथ पब्लिकेशन ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे देखील पुस्तक महत्त्वाचं आहे ग्रामसेवक या पदासाठी. ग्रामसेवकचे 115 प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचे आलेले आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार याच्यामध्ये सर्व बदल केलेले आहेत. तर TCS IBPS पॅटर्ननुसार ही दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय देखील तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कॉमन सब्जेक्ट असतो. त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये जनरल अभ्यास करायचा आहे GS GKचा. तर आतापर्यंत TCS IBPS ने घेतलेल्या GS GK मधील 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS GKचा मित्रांनो याच्यामध्ये समावेश त्यांनी या पुस्तकात केलेला आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये. तर हे पुस्तक देखील कुठल्याही परीक्षेसाठी उपयुक्त आहे. इतर देखील पुस्तकं आहेत त्यांची, जसं की SSC साठी मराठी माध्यमातून पुस्तकं आहेत. वाहन चालकची जी भरती होते त्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न विचारले जातात, त्यासाठी देखील वाहन चालक भरतीचं त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो तुम्ही कुठल्याही बुक स्टोअर मधून खरेदी करू शकतात. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची, किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला Amazon फ्लिपकार्ट वरती उपलब्ध आहेत.